नमस्कार शेतकरी मित्र हो, बायोस्कोर फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आपण जर खूप वर्षापासून मिरचीची शेती करत असाल तर आपल्या मिरची पिकांवर मोठ्या प्रमाणात ब्लॅक थ्रिप्स म्हणजे थ्रिप्स पार्विपेरस या कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे किंवा जी येलो कलरची आहे ही थ्रिप्स डॉर्सॅलिस हा पण कीटक मोठ्या प्रमाणात आपल्या मिरची पिकांवर नुकसान करत आहे. त्यामुळं या कीटकांचं नियंत्रण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता या कीटकांबद्दल आपण माहिती घेऊया. हा जो कीटक आहे हा पानातील रस शोषण करतो, त्यामुळं ही पाणी ही आतल्या बाजूनं गुंडाळल्या जातात. पानाची जी साईज असते ही कमी जास्त होतं, वेडी वाकडी होतं. शिवाय हा जो कीटक आहे हा फुलांमध्ये सुद्धा अटॅक करतो, त्यामुळे परागीकरणासाठी बाधा तयार होते, नवीन फूट येण्यासाठी बाधा निर्माण होते. म्हणून या कीटकांचं नियंत्रण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या कीटकांचं नियंत्रण करत असताना आपल्याला एकत्रित कीड नियंत्रण प्रणालीचा वापर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल जास्त नांगरट करणं गरजेचं आहे, कारण जमिनीमध्ये ह्या कीटकांच्या वेगवेगळ्या अवस्था असतात त्या आपण नष्ट करणं जास्त गरजेचं आहे. किंवा बियाणाची लागवड करत असताना सुरुवातीला इमिडाक्लोप्रिड 70% WP आपण 10 ग्रॅम प्रति किलो बियाणाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आपण जर दरवर्षी एकाच शेतामध्ये मिरचीचं पीक घेत असाल तर आपण त्या पिकाची फेरपालट करणं खूप जास्त गरजेचं आहे. शिवाय तुमच्या शेतामध्ये तुम्हाला 500 किलो निंबोळी पेंट अधिक 1 टन गांडूळ खताचा वापर करणं खूप जास्त गरजेचं आहे. पिकावर कीटकांचा थोडाफार प्रादुर्भाव दिसत असेल तर पहिली फवारणी आपण निंबोळी अर्क 5% किंवा अझांडेर ॲक्टिंग 10,000 ppm ची घेऊ शकता. वातावरणामध्ये जर थोडीशी आर्द्रता असेल अशा वेळेस आपण जैविक कीटकनाशक बिवेरिया बॅसिएना याची सुद्धा आपण घेऊ शकता. हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जर मिरची पिकांवर आपल्याला दिसत असेल अशा परिस्थितीमध्ये आपण रासायनिक कीटकांची फवारणी घेऊ शकता. त्या रासायनिक कीटकांच्या फवारणीमध्ये आपण धानुका कंपनीचं डिसाईड ज्यामध्ये इटोफिनोप्रॉक 6% अधिक डायफेन्थ्युरॉन 25% WG आपण 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी फवारू शकता. किंवा या व्यतिरिक्त आपण गोदरेज ॲग्रोवेट कंपनीचं ग्रासिया ज्यामध्ये फ्लुक्सामेटामाइड 10% EC आपण 16 ml प्रति 15 लिटर पंपासाठी फवारू शकता. किंवा आपण BHF कंपनीचं एक्सपोनस ज्यामध्ये ब्रोफ्ल्या निलाइट 300 GL SC आपण 3.5 ते 4 ml प्रति 15 लिटर पंपासाठी फवारणी घेऊ शकतो.